हॅलो मित्रांनो, मी बाळासाहेब भोसले, मळणगाव, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. सध्या मी जर्मनीमधील एसलिंगन या गावामध्ये आहे. मी द्राक्ष शेतीविषयी भाग 1 व 2 हे 2 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर माझ्या अनेक द्राक्ष बागायतदार मित्रांच्या सूचना आल्या आणि त्यांना काही परफेक्ट माहिती पाहिजे होती, म्हणून मी आज पुन्हा या ठिकाणी आलेलो आहे. आज नवीन शेतकऱ्याकडे आलेलो आहोत. या गावाचं तुम्ही जर लोभस असं दुसऱ्या बाजूनं दर्शन घेतलं तर ते तुम्हाला क्लिअर सगळं द्राक्ष बागेचं गाव असं म्हणायला काहीही हरकत नाही. मित्रांनो, मी इथल्या रायनर या शेतकऱ्याच्या फार्म हाऊसवर आलेलो आहे. हे 1948 साली त्यांनी बांधलेलं फार्म हाऊस आहे. म्हणजे 75 वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे. इथं त्यांची 300 ते 400 एकर द्राक्ष बाग आहे. ते वाईनही तयार करतात, वाईन विकतातही आणि एक छोटंसं आउटलेट या ठिकाणी चालू केलेलं आहे. मित्रांनो, रायनर यांच्याशी केलेली चर्चा आणि प्रत्यक्ष या ठिकाणी मी टेपनं मोजमापी घेतलं. या 2 ओळींच्या मधलं अंतर 2 मीटर आहे. 2 मीटर म्हणजे 6.5 फूट होतं आणि ह्या 2 झाडांच्या मधलं अंतर हे 1 मीटर म्हणजे 40 इंच होतं. 1 मीटर बाय 2 मीटर असं या ठिकाणचं मेजरमेंट आहे. खालून 2.5 फुटावर पहिली तार आहे. कुणाची दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी ह्या 8-9 इंचावर ह्या तारा घेतलेल्या आहेत. इथंही तशाच पद्धतीत चिवाटीच्या ऐवजी छोटीशी सळी आहे. खोड बांधण्याची पद्धत तीच आहे. या ठिकाणी लहान अजून खोड असल्यामुळं एकच रबर बांधलेला आहे. त्याच पद्धतीनं इथंही 2 तारा आहेत. मध्यभागी ही 2 तारा आहेत. त्यामुळं सगळ्या काड्या ह्या अशा वर जात असतात. या प्रत्येक 2.5-3 फुटावर खोड तयार झालेला आहे. इथून हा वलांडा प्रत्येक झाडाला एकच वलांडा घेतलेला आहे. या झाडाचा वलांडा इथून इथंपर्यंत आहे. या झाडाचा वलांडा इथून इथंपर्यंत आहे. आम्ही 20-22 झाडांच्या काड्या मोजल्या तर काड्यांची संख्या 10 ते 12च आहे. म्हणजे जवळजवळ सगळीकडं स्ट्रक्चर हे एकसारखंच वापरलं जातं. तिथं 2 तारा आहेत, तिथं ह्या तारा असू नयेत म्हणून हे अशा पद्धतीचं एक तारेचं तयार केलेलं व्यवस्था लावलेली आहे. आणि त्या बागेमध्ये आपणाला काळी व्हरायटी आहे. प्रत्येक वेलीवर 3, 4, 5 किलो इतकाच मर्यादित माल दिसतोय. 12 काड्या आणि प्रत्येक काडीवर 2-2 घड आहेत आणि या पद्धतीनं 3 ते 5 किलो एवढाच माल या ठिकाणी घेतला. रायकर यांचे इथं 2 प्लॉट आहेत. इथं हा पांढरा आणि या बाजूला काळी द्राक्षे आहेत. जाण्यासाठी हे रस्ते आणि पावसाळ्यात जो पाऊस पडतो धो त्याच्यासाठी ही दगडांची केलेली रचना आपल्याकडे जशी कोकणात दिसते तशा पद्धतीनं हे दगड लावलेले आहे. माझ्याही मळणगावच्या बागेमध्ये, आंबा आणि द्राक्ष बागेमध्ये अशा पद्धतीची दगडं लावलेली आहेत. कडेच्या ओळीची मर्यादित असणारी द्राक्ष घड आणि उत्कृष्ट झालेली कॅनॉपी आपण पाहू शकता. इथं खोडाची उंची स्पष्टपणानं आपणाला 1.5 ते 2 फूटचं असल्याचं दिसतं. यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की या द्राक्ष बागेसाठी
जी खतं वापरली जातात ती प्रामुख्यानं बायो, काही ऑर्गॅनिक आणि त्याच वेळेला काही रासायनिक खतेही दिली जातात. रासायनिक खतामध्ये NPK हे प्रमाणात दिलं जातं. इथल्या जर्मनीतल्या या द्राक्ष बागामध्ये Pचं प्रमाण कमी आहे. नायट्रोजन बऱ्यापैकी दिलं जातं आणि त्याचबरोबर के ही या ठिकाणी बऱ्या प्रमाणामध्ये, जादा प्रमाणामध्ये दिलं जातं. तो एखाद्या वेळेला मातीचा फरक असावा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की अगदी खडखडीत पांढरट प्रकारची, पांढरट काळी अशी ही माती आहे आणि कोणत्याही प्रकारचा ओलावा या जमिनीमध्ये आत्ता नाही. या बागेचं हार्वेस्टिंग अजून 1 महिन्यानी होणार आहे. एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या वेळेला खरड छाटणी करतो त्यावेळेला हे एप्रिलमध्ये पीक छाटणी करतात आणि आपण ज्या वेळेला पीक छाटणी ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये करतो त्यावेळेला हे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हार्वेस्टिंग घेतात आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला याची खरड छाटणी केली जाते. खरड छाटणीनंतर तो जादा झालेल्या काड्या काढून टाकल्या जातात आणि मर्यादित 10 ते 12 काड्या या ठिकाणी ठेवल्या जातात. आपल्यापेक्षा खतांचं प्रमाण या ठिकाणी खूप कमी आहे. आपण बेसल डोस अधूनमधून इतर खतं टाकत असतो, त्याऐवजी हे बायो आणि ऑर्गॅनिक खतांचा वापर जादा करतात. रायकर या शेतकऱ्याचं या ठिकाणी 500 एकराची शेती आहे. 500च्या 500 एकर या ठिकाणी त्यांची द्राक्षाची बाग आहे आणि या बागेमध्ये हे असे छानसे रस्ते, त्याचबरोबर ड्रेनेजसाठी केलेली व्यवस्था ही सगळी इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून केली जाते. इथं स्टे लावण्याची पद्धत ही वेगळी आहे. पहा, रस्ता असल्यामुळं या ठिकाणचा स्टे हा अगदीच खोडाच्या जवळ अशा पद्धतीनं घेतलेला आहे. म्हणजे स्टे खूप लांब असला पाहिजे असं नाही. यांनी या दोन्ही तारा इथं घेतलेल्या आहेत आणि एक तार मध्यभागी आणि दुसरी तार जो ताण निघतो ती इथं टॉपला घेतलेली आहे आणि हा स्टे आपल्या पद्धतीनंच पण खोडाच्या अगदी जवळ घेतलेला आहे. छोट्या शेतकऱ्यांच्यासाठी ही पद्धत खूप चांगली आहे. शेजारच्या भावाच्या, चुलत भावाच्या शेतामध्ये हे या पद्धतीनं जर केलं तर स्टे जाणार नाहीत. तर या शेतकऱ्यांची चर्चा केल्यानंतर ते या ठिकाणी कोणकोणते स्प्रे मारतात, किती स्प्रे मारतात याबद्दलचीही त्यांनी माहिती दिली. रायनर यांचा फोटो मी मध्येच सुरुवातीला किंवा शेवटी टाकेन. साधारणतः 3च औषधाचा वापर इथं प्रामुख्यानं होत असतो. कॉपर बेस्ड औषधं, सल्फर बेस्ड औषधं आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा औषधं मुख्यत्वे करून वापरली जातात. आठवड्यातून 1 स्प्रे दिला जातो. असे पहिले 2.5 ते 3 महिने हे स्प्रे देतात. 3 महिन्यानंतर स्प्रे पूर्णपणे बंद होतो. म्हणजे 10 ते 12 स्प्रेच्या वर या ठिकाणी औषधाची फवारणी नाही. याही द्राक्षबागेत हे BASF कंपनीचं फेरोमिन डिस्पेन्सर अनेक ठिकाणी लावलेलं दिसलं. याची माहिती घेतली असता असं लक्षात आलं की याच्यामध्ये एक उच्च दर्जाचं केमिकल आहे. ते आपली ज्या वेळेला फ्लॉवरिंग स्टेज येते त्यावेळेला पूर्ण बागेमध्ये म्हणजे हेक्टरी 500 ते 600 नग लावावयाचे आहेत. हे तारेला या प्रमाणे
अडकतात आणि त्यांचं काम करायला सुरुवात करतात. हे डिस्पेन्सर काय काम करतं, त्या शेतकऱ्यांनी असं सांगितलं की याच्यापासून एक सुगंध येतो. तो सुगंध नर कीटक जे आहेत इथं आकर्षित होतात आणि माद्या निघून जातात. म्हणजे त्यांच्यापासून इतर किड्यांचं किंवा इतर प्रजनन होण्याचं काम थांबतं. त्यामुळं औषधाचा खर्च कमी येतो, रोग नियंत्रणामध्ये राहतो. हे सर्व बागांच्यामध्ये आम्हाला BASF कंपनीचं हे आम्हाला एक कीटकनाशक म्हणूया आपण, हे दिसला. चला, याच्यातून एका हेक्टरामध्ये ते 9 ते 10 टन उत्पादन घेतात. एका हेक्टरमध्ये त्यांची रोपांची संख्या 4000च्या आसपास आहे. म्हणजे एका वेलीवर ते फारसं काही आपल्या तुलनेत जादा लोड माल घेत नाही, कमीच माल घेत असतात. हेक्टरामध्ये 9 ते 10 टन म्हटल्यानंतर एका एकरामध्ये ते 4 टनच, म्हणजे आपल्या भाषेत 1000, 1200, 1500च पेटी माल काढतात. अति माल ठेवणं हे करत नाही त्या ठिकाणी. कॅनोपी त्या व्हर्टिकल मंडपामुळं चांगली होते. मूळ इथं मजुरांचा प्रश्न आहे. त्यांचं जे मशीन आहे ते मशीन या ओळीमध्ये अशी 2 चाकं असतात आणि हे जे व्हर्टिकल झाड आहे ते पूर्णपणे मशीनमध्ये जातं. ती मशीन याची खरड छाटणी हे करतं. त्याचबरोबर द्राक्षाचं हार्वेस्टिंग ही त्या मशीनद्वारेच केलं जातं. या ठिकाणी हे जे काही अनावश्यक वाढलेले शेंडे वगैरे आहेत तेही काढले जातात साध्या पद्धतीनं. इथले जरा शेंड्यांची वाढ जादा झालेली आहे. मगाशी जिथं मी उभा राहिलेलो होतो तिथले शेंडे कट केलेले आहेत. या प्लॉटमधले शेंडे मारलेले आहेत तरीसुद्धा काही ठिकाणी यायला लागलेले आहेत. पण आता हार्वेस्टिंग जवळ असल्यामुळं हे काहीही करणार नाहीत. हार्वेस्टिंग करणार आणि याची खरड छाटणी करणार. मित्रांनो, या रायनर यांच्याशी चर्चा केल्यावर आपण मारणारे स्प्रे जे 60, 70, 80 आहेत हे अनावश्यक आहेत की काय असं वाटू लागलेलं आहे. स्प्रे जादा मारण्याचं प्रमाण माझे बंधू मोहनराव भोसले हे जवळजवळ 1980-82 सालापासून द्राक्ष शेती करतात. त्यावेळेला 2000 सालाच्या पूर्वी स्प्रेची संख्या मर्यादित होती. गेल्या 5-6 वर्षामध्ये हे कन्सल्टंट यांच्या सांगण्यावरून आपण बेसुमार औषधं मारतोय असं वाटायला लागलेलं आहे. अनावश्यक खतंही टाकतोय, अनावश्यक पाणीही घालतोय. या रायनर यांचं मत असं आहे की द्राक्ष शेतीला कमीत कमी पाणी लागतं, जादा पाण्याची गरज अजिबात नाही. म्हणूनच त्यांनी सांगितलं की आम्ही द्राक्ष शेती उतारावर करतो, पाऊस आला तरी तो निघून जावा. पाण्याची कमीत कमी मात्रा आपण ठेवली पाहिजे. पण निसर्ग आपल्या हातात नाही. ज्या वेळेला मोठा पाऊस पडतो त्यावेळेला आपल्याला माहीत आहे की ट्रॅक्टर पहिला अडकतो, दुसरा अडकतो, तिसरा अडकतो. एक तर व्हिडिओ मी बघितलेला आहे की 7-8 ट्रॅक्टर त्या ठिकाणी एक ट्रॅक्टर काढण्यासाठी अडकलेले आहेत आणि शेतकरी आपलं हसत आहेत. पाणी कमी दिलं पाहिजे. पाण्याची मात्रा कमीत कमी करत गेलो पाहिजे. रासायनिक खताची मात्रा कमीत कमी करत गेलो पाहिजे. हे जे स्ट्रक्चर आहे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर करून त्याच्या काड्या काही ठिकाणी दुहेरी तार, काही ठिकाणी सिंगल तार, काही दुसऱ्या ठिकाणी दुहेरी तार, बरोबर ते अडकवत गेलं की कुठंही काडी बांधावी लागत नाही. सगळ्या काड्या व्हर्टिकल आहेत पण कधीही कुठल्या दोरीनं बांधलेलं दिसत नाही. मित्रांनो, यातल्या काही गोष्टींचा आपण निश्चितच
विचार केला पाहिजे. आणि मोठ्या शेतकऱ्यांनी एखादा पायलट प्लॉट की कमीत कमी पाणी, कमीत कमी खत, कमीत कमी औषधं असा एखादा अर्धा एकराचा करायला काहीही हरकत नाही. तुलनात्मक अभ्यास तुमचा होईल, आपला होईल आणि आपणाला त्यातून सुधारता येईल. इथंही अतिशय चांगल्या पद्धतीचे द्राक्षे दिसत आहेत आणि कॉपरचा वगैरे मारलेला स्प्रे थोडासा जादा झालेला या ठिकाणी दिसतोय, पण द्राक्ष खूप चांगली दिसतात. मित्रांनो, मी 30-35 वर्षापूर्वीच्या एका बागेमध्ये आलेलो आहे. इथं अँगलच्या ऐवजी हा लाकडी खांब, सुरूचा खांब लावलेला स्पष्टपणे दिसतोय आणि तारा या ठिकाणी त्याने त्या मारलेल्या हुकमध्ये अडकवलेल्या आहेत. त्या कलर्ड कोटेड तारा आहेत आणि स्टेच्या ठिकाणी सुद्धा यावेळी एक चौक लाकडाचा ओंडका लावलेला आहे. ते सुद्धा आपल्या पद्धतीनंच असा गेलेला आहे. जिथं स्टे या ठिकाणी बाहेर लावायचा आहे तिथं या पद्धतीनं, मगाशी जर स्टे जवळ लावायचा असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीनं तो अँगल आला पाहिजे आणि इथंच लगेच आपणाला स्टे बांधता येतो. पहा, अतिशय जुनी बाग असल्यामुळं ही खोडं किती मोठी झालेली आहेत. त्याचा वलांडासुद्धा मोठा झालेला दिसतो. तरीसुद्धा जुनी बाग एवढी असून त्यांची जी माल घेण्याची पद्धत आहे, 4 किलो 5 किलो एवढा माल या ठिकाणी गेली दिसून येतो. खोड अतिशय मोठं खोड आहे. आपल्याकडे ही 20-20 वर्षाच्या 10 वर्षाच्या बागा आहेत, पण ही सर्वात जुनी आणि सगळं स्ट्रक्चर लाकडी आहे. लोखंडाचा कुठंही वापर केलेला नाही आणि जिरायत शेती असल्यामुळं या ठिकाणचं गवत हे नांगरलं जात नाही, खणलं जात नाही. फक्त गवत एका मशीनद्वारे ते कापलं जातं. मोठा पाऊस आला तरी इथली माती वाहून जात नाही. जलसंधारण जसा अपशब्द आपल्याकडे वापरतो तसं मृदा संधारणासाठी ह्या गवताचा उपयोग होत असतो. सध्या अनेक दिवस याला पाणी नाही, जिरायतच आहे, त्यामुळं पाणी देण्याचा प्रश्नच नाही. पण हार्वेस्टिंग करून हे खरड छाटणी घेत असतात. पहा, इथं पूर्वी पाऊस पडलेला आहे. हे गवत शेवाळलेल्या स्वरूपाचं आहे. आत या रानाला थोड्याशा भळी आहेत. हे शेवाळ सदृश आहेत, म्हणजे खूप पाऊसही पडलेला आहे. हे शेवाळ टाईपचं, अलगी टाईपचं गवत आहे आणि या ठिकाणी ही स्पष्टपणे अशी पडलेली भळ आहे. म्हणजे कमीत कमी पाणी वापरलं तर चालतं हे आपणाला माहीत झालं. मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये काही त्रुटी होत्या, त्या आपण सुचविल्यामुळं मी या ठिकाणी परत येऊन त्या त्रुटींची उत्तरं आपणाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रायनर साहेबांनी अतिशय योग्य अशी माहिती दिलेली आहे. त्या रायनर यांचे आपण निश्चितच आभार मानूया. आमचे जावई संदीप दळवी अतिशय चांगल्या पद्धतीचं चित्रीकरण करतायत, त्याबद्दल ही कॉमेंट आलेली आहे. यातून जर तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका मला पाठवा. मी पुन्हा एक वेळ आणखीन तिसऱ्या एका द्राक्ष बागायतदाराला भेटेन आणि काही गोष्टी आपणाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. इथे तारेमध्ये अडकलेले आहेत, पहा.
पण हार्वेस्टिंगच्या वेळेला ते होतं. आपल्याकडे सर्रास अनेक ठिकाणी काढत असताना द्राक्षे हार्वेस्टिंग करत असताना खाली द्राक्षाचे खूप मणी पडतात. त्या मण्यातूनच आपले सगळे गडी माणसं कामगार आपणही मालक जात असतो. पूर्वीचे शेतकरी कोणत्याही स्वरूपात द्राक्षाच्या मण्यावर पाय पडू देत नव्हते. पण आपण ज्या वेळेला द्राक्ष काढतो त्यावेळेला आता सरळ 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 आपणाला द्राक्षे तुडवीत जावं लागतं. एक वेळ या द्राक्ष शेतीचा नजारा आपणास दाखवित आहे व मी केलेला हा छोटासा प्रयत्न जर आपल्या शेतकऱ्यांच्या उपयोगी पडला, त्यातील एखादी दुसरी गोष्ट आपण जर घेतली तर चांगलं होईल. तुम्ही माझे व्हिडिओ पाहून काही कॉमेंट्स कळवून मला पुन्हा एक वेळ इथं येण्यास भाग पाडलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद.